नमस्कार शेतकरी मित्रांनो, कपाशीला पाणी देणे चालू आहे। हे बघा, पाणी देणे चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्याला प्रश्न पडला असेल की महाराष्ट्रामध्ये एवढा तुफानीचा पाऊस पडला तरी हा शेतकरी कपाशीला पाणी का देत आहे। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आता बघा तुम्ही, अशा स्थितीला जर आपण कपाशीला पाणी दिलं तर वेचणीनंतर कापूस अतिशय जड भरतो। त्यामुळे अशा स्थितीला कपाशीला नक्की पाणी द्या, त्यामुळे तुमचाही कापूस जड भरेल। अतिशय जास्त बोंड लागलेले आहे। ही नवनीत व्हरायटी आहे। हिची उंची खूप जास्त आहे। एका झाडाला साधारण 70 ते 80 बोंड इथे लागलेले आहे। अतिशय सुंदर वाण आहे। शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही कपाशीची लागवड करताना तेव्हा 2 ओळींमधलं अंतर थोडं जास्त ठेवत जावा, म्हणजे ह्या दोन फांट्या एकमेकांना लागतात आणि ओळ पूर्ण भरते। त्यामुळे मोकळी हवा जाणे शक्य होत नाही। त्यामुळे बोंड कमी लागतात, पाते कमी लागतात। उंची ही खूप जास्त आहे या व्हरायटीची, बघू शकता कुठे कुठे कापूस फुटला आहे। कपाशीतील बोंडाची साईज तुम्ही बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारची बोंडे तयार झाली आहे। कुठे कुठे कापूस पण चांगला फुटलेला आहे।